इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष हे इराणकडे लागले। खामेनेईंच्या निधनानंतर आता इराणमध्ये पुढे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। इराणमध्ये आता सत्ता परिवर्तन होणार का आणि सत्ता नेमकी कुणाकडे जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता मुस्तफा खामेनेई की रेजा पहलवी यांची निवड होणार याबाबतही मोठी चर्चा सुरू आहे। दुसरीकडे या सर्व घडामोडींनंतर अमेरिका आणि इस्रायलचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता आखाती देशांमधील समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आणि या सगळ्या भोवती या चर्चेमधनं आपण चर्चा करूया। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, आपल्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने सर आणि आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील संरक्षण रणनीती अभ्यासक डॉक्टर विजय खरे सर। सगळ्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। सुरुवातीला मी ढगे सर आपल्याकडे येतोय। मला आपल्याला हे विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं इस्रायल आणि अमेरिकेनं थेटपणे इराणवरती हल्ले केले आणि त्यात इराणच्या सर्वोच्च नेत्यांचा खामेनेईंचा यामध्ये मृत्यू होणं ही जी एक प्रमुख घटना आहे या सगळ्यामध्ये, ती तिथल्या लष्करावरती इराणच्या कसा नकारात्मक परिणाम करणार आहे आणि याचे काय परिणाम आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। आता मुळात इराणचं जे लष्कर आहे ते अमेरिका आणि इस्रायल यांना तोंड देण्याइतपत सामर्थ्यवान असणार आहे का? नक्कीच गुरु, दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील की इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनी हा 24 तासाच्या आत त्याचा खात्मा करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल जर यशस्वी होत असेल तर आतापर्यंत जे दावे केले जात होते इराणकडून की आम्ही जे आहे जशास तसं उत्तर देऊ आणि जे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आयतुल्ला अली खामेनी यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आल्या होत्या की जरी अमेरिका ही सर्वोच्च शक्ती त्या ठिकाणी असली तरी सुद्धा त्यांना जे आम्ही धुळीस मिळवू वगैरे वगैरे, तर लिटरली 24 तासामध्ये तुमच्या सर्वोच्च नेत्याला तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकले नाही। तर यावरून दिसतं की खऱ्या अर्थानं अमेरिकेनं किती जबरदस्त होमवर्क त्या ठिकाणी केलं होतं। अमेरिकेचं सामर्थ्य काय, अमेरिकेचं इंटेलिजन्स काय आणि अमेरिकेची खऱ्या अर्थानं लेटेस्ट ट्रॅकिंग सिस्टम काय, त्याच्याच आधारावर ही कारवाई ती केली। बरं, बाय द वे, फक्त आयतुल्ला अली खामेनी नाही, एका मिनिटामध्ये 40 कमांडरचा खात्मा केला। महत्वाचे राजकीय नेते ज्यामध्ये त्यांच्या डिफेन्स मिनिस्टरचा सुद्धा समावेश आहे, त्याचा खात्मा करण्यामध्ये ते यशस्वी झाले। त्यामुळे अमेरिकेच्या मिलिटरी सामर्थ्याच्या विषयी जे आहे कोणी शंका त्या ठिकाणी घेऊच नाही। मग आता इराण त्यांच्या समोर उभा राहू शकेल का? जर फक्त मिलिटरी सामर्थ्य तुम्ही म्हणत असाल, सामरिक सामर्थ्य म्हणत असाल, तर दूरपर्यंत प्रश्न नाही की अमेरिकेसमोर इराण कुठेही उभा राहू शकत असेल। याचा अर्थ संघर्ष इराण त्या ठिकाणी करणार नाही का? नक्कीच संघर्ष करेल। आज सुद्धा इराणकडे जे आहे 2000 ते 3000 वेगवेगळ्या प्रकारचे बॅलिस्टिक मिसाइल्स, हायपरसोनिक मिसाइल्स, त्याचबरोबर लेटेस्ट ड्रोन्स उपलब्ध आहेत आणि त्याच ड्रोन्सचा, त्याच मिसाइल्सचा वापर करून मागच्या 24 तासामध्ये अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस, नेव्हल बेसेस आखाती देशांमध्ये त्यावर तो टार्गेट करतोय। एवढंच नाही तर दुबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, रियाद असेल, अबुधाबीचं एअरपोर्ट असेल, काही महत्त्वाचे हॉटेल्स असतील, अशा सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा तो त्या ठिकाणी हल्ले करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ऑलरेडी ब्लॉक करण्याची जी आहे त्यांनी धमकी दिलेली आहे, त्याच्याविषयी त्यांना कारवाई सुरू केलेली आहे आणि इराणियन नेव्ही जी आहे त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला ब्लॉक करून जगाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे झटका देण्याचं काम, आर्थिक बाबीच्या माध्यमातून एक प्रकारे या तेलाच्या किमती वाढवण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतं। तर हा संघर्ष इराण जो आहे तो नक्कीच त्या ठिकाणी लांब होऊ शकतो। असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून, सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून सुद्धा काही अंशी तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना म्हणजे मुख्यतः इस्रायल, अमेरिका यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढू शकतो। पण माझ्या मते फक्त तुम्ही सामरिक दृष्ट्या म्हणेल तर फार काळ जो आहे इराण त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी टिकणार नाही। त्याच्याचमुळे इराणचा प्रयत्न त्या ठिकाणी की अरब राष्ट्रांवर जर हल्ला केला तर ही अरब राष्ट्र जी अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत ती एक प्रकारे अमेरिकेवर दबाव त्या ठिकाणी टाकतील आणि काही अंशी हा तणाव निवळण्यासाठी मदत करतील। जर अशा प्रकारच्या दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर या का नाही तर काही महत्त्वाच्या हॉटेलवर हल्ला केला तर जगातल्या वेगवेगळ्या देशातले जे टुरिस्ट आहेत आणि
त्या देशाचे जे प्रमुख आहेत किंवा देशाचे जे नेते आहेत ते सुद्धा अमेरिका इस्रायलवर अशा प्रकारे जे आहे चर्चेच्या माध्यमातून दबाव टाकतील आणि हा तणाव निवळण्यासाठी IRGC साठी इराणसाठी हे फायद्याचं ठरू शकेल. म्हणून अशा प्रकारची रणनीती आपल्याला IRGC आणि इराण वापरताना त्या ठिकाणी दिसतोय. मूळ तुमचा प्रश्न, अमेरिकेसमोर इराण उभा राहू शकत नाही हे सत्य त्या ठिकाणी आहे, पण येणाऱ्या काळामध्ये मात्र जो आहे तो नक्कीच त्या ठिकाणी चिवटपणे लढा देईल आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती IRGCची, इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोरची. अगदी सर, मी नेने सरांकडे येतोय. मला ही चर्चा पुढे घेऊन जायची आहे. आत्ता ज्या पद्धतीनं इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडनं हल्ले करण्यात आले ते हल्ले बघता आणि इराणची झालेली सगळी गत बघता, या सगळ्यामध्ये रशिया आणि चीन यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे, तर ती कशी ठरणार आहे हा एक याला जोडून प्रश्न आहे. आणि भारत आणि इराण यांच्या संबंधांवरती याचा कसा एकूणच सगळ्या घडामोडींचा परिणाम असेल आपल्या दृष्टीने हा प्रश्न. नेने सर. बरोबर. नमस्कार. कर्नल ढगे यांनी अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केलं की इराणची शक्ती त्यांच्या क्षेत्रामध्ये अजून सुद्धा शिल्लक आहे, परंतु ज्या त्वरेने अमेरिका आणि इस्रायलने मिळून खमेनी आणि त्याचे सहकारी एकदम मारलेत त्याचा दणका इराणला मिळालेला आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे इतके दिवस जे सांगितलं जात होतं की रशिया आणि चीन मोठे मोठे दंड थोपटून सांगत होतं हे करू नका ते करू नका, त्यातलं काहीही प्रत्यक्ष झालेलं नाही. त्या केवळ तोंडच्या वाफाच आतापर्यंत तरी दिसत आहेत. त्याची दोन कारणं आहेत. एक तर रशिया स्वतः युक्रेनच्या युद्धात गळ्यापर्यंत बुडालेला आहे, त्याला युक्रेनमधनं आधी मोकळं होण्यापेक्षा झाला तरच तो इथे काहीतरी करू शकेल. आणि दुसरं, चीनबद्दल असं सांगितलं जातं की सध्या प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात चीन आहे. तुम्ही पाहिलं असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सुद्धा चीननी काहीही केलं नव्हतं. चीन हा प्रत्यक्ष याच्यात कुठे येईल असं दिसतच नाहीये. त्याचा अर्थच असा आहे की इस्रायल आणि अमेरिका यांना खुली छूट मिळालेली आहे की इराणचा जो काही प्रतिकार आहे तो त्वरेने मोडून काढायचा आहे. कारण त्वरेने तो जो मोडून काढला तर इराणमध्ये सुद्धा दोन आपल्याला दिसत आहेत पडलेले फॅक्शन. एक तर खामेनी मेल्यामुळे शोकसंतप्त लोक खूप जमा झाली आहेत, पण अशाही बातम्या आहेत की इराणमध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी मिठाई वाटली आहे की बरी झाली, पिढा गेली. तर याचा फायदा घ्यायला अमेरिका आणि इस्रायल नक्कीच प्रयत्न करणार की इराणच्या मध्ये जर त्यांना दुभागता आली त्यांची पॉप्युलेशन, तर दुभागलेल्या पॉप्युलेशन मध्ये मुस्ताबाला फार दिवस ते टिकू देणार नाहीत. खरं म्हणजे येत्या काही दिवसात मुस्ताबा सुद्धा वरती जाईल की काय अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण आजच्या दिवसात तरी मुस्ताबा हे वडिलांचं धोरण पुढे नेणार आहे. तर अशी लोक यांना परवडायची नाहीयेत. तर बहुतेक दुसरा हल्ला जो होईल तो मुस्ताबा आणि त्याचे सहकारी याच्यावरती होईल. आणि एकदा त्यांनी जर हा काटा काढून टाकला तर ते जे बाकीचे लोकशाहीवादी लोक आहेत त्यांची वाट निष्कलंक होते. आणि तुम्ही मगाशी फार चांगलं सांगितलं की तो पेलवई एक त्यांनी घरी बसवूनच ठेवलेला आहे राजाचा मुलगा, त्याला ते कदाचित त्यावेळेला पुढे आणू शकतील. परंतु हे सगळं होत असताना परंतु हे सगळं होत असताना जगावरती मात्र फार वाईट परिणाम होणार आहे. कारण हुर्मुझची सामुद्रधुनी त्यांनी आताच बंद केली, कारण एका ऑइल टँकरला त्यांनी आग लावलेलीच आहे. त्याच्यात तेलाच्या किमती वाढतील. त्या किमतीचा अमेरिकेला कवडीचाही त्रास नाहीये, त्रास फक्त आपल्यासारख्या लोकांना आहे. हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी. मी डॉक्टर खरे आपल्याकडे येतोय. मला आपल्याकडनं मुळात हे समजून घ्यायचंय. आता साने सरांनी जो मुद्दा मांडला तोच मला पुढे घेऊन जायचं आहे आपल्याकडनं, की अमेरिकेनं या सगळ्यातनं काय केलं याची एक दुफळी दिसते प्रामुख्यानं. काही लोक खुश आहेत, काही लोक शोक व्यक्त करतायत. ही जी दुफळी आहे त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे येणारे सातत्याने जी वक्तव्य आहेत ते सगळं बघता या माध्यमातनं अमेरिका नेमकं काय साधणार आहे, आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्यात त्यातनं अमेरिकेनं नेमकं काय साध्य केलेलं आहे? अमेरिकेची लष्करी आणि आर्थिक शक्ती जरी आज आपल्याला पाहाव्यास मिळाली, परंतु ही अमेरिका एक डिक्लायनिंग सुपर पॉवर ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं ते डिक्लायनिंग पॉवर आहे. त्याचे दोन उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो. मागच्या वेळेस ज्यावेळेस इराण इस्रायल युद्ध झालं त्यावेळेस जवळपास इराणच्या 50 बॅलिस्टिक मिसाईल यशस्वीरित्या इस्रायलवर हल्ला करून त्या ठिकाणी त्यांच्या स्ट्रॅटेजिक बेसिसला जेव्हा टार्गेट हिट केलं त्यानंतर त्या ठिकाणी युद्धबंदी झाली. आणि ती युद्धबंदी केल्यानंतर इस्रायलला असं लक्षात आलं की आता या ठिकाणी आपण काहीतरी काउंटर मेजर्स केले पाहिजे. आणि जे आपण म्हणतो 24 तासात खात्मा केला वगैरे असं नाहीये. गेल्या वर्षभर त्यांनी संपूर्ण CIA, मोसाद आणि M16 यांच्या मार्फत इंटेलिजन्सचं पूर्णपणे वर्गीकरण करून त्याच्या स्ट्रॅटेजिक जे काही
डायनॅमिक्स आहेत त्याचं समजून ती वेळ साधून म्हणजे एकीकडे 2 बैठका घेऊन ही इराणला ते शक्य झालं नाही. आता या ठिकाणी केवळ अण्वस्त्र त्या ठिकाणी त्यांना नको आहेत, तर दुसरीकडे बॅलिस्टिक्स मिसाईलची जी कॅपॅबिलिटी आहे ती सुद्धा निशस्त्रीकरण करावी अशा पद्धतीची मागणी अमेरिकेने केल्यामुळे इराणने त्याला स्पष्ट पद्धतीने नकार दिला आणि तो नकार दिल्यामुळे त्याची जी पुढचं जे पाऊल इस्रायल आणि अमेरिकेने केलेलं आहे तर तो म्हणजे कालचा हल्ला. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत की भारत जसा युनायटेड नेशनचा सदस्य राष्ट्र आहे तसा इराणही त्या ठिकाणी सदस्य राष्ट्र आहे आणि प्रत्येक देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी प्रत्येक देशाला आपला स्वतःचा अधिकार आहे. आर्टिकल 51 प्रमाणे प्रत्येक देशाची सुरक्षितता टिकवण्यासाठीच आपल्याला तो अधिकार आहे. उद्या काल हा हल्ला झाल्यानंतर परत अमेरिकेचे प्रशासन सांगितलं की आता आम्ही क्युबावर हल्ला करू, म्हणजे इकडे व्हेनेझुएला अंकित केला आपल्या, त्यानंतर क्युबा, नंतर ग्रीनलँड, आता इराण, त्याच्या अगोदर 2003 मध्ये इराकवर हल्ला करून वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत या स्लोगनने त्या ठिकाणी इराक अंकित केलं आणि इराक त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की त्याचा रिझल्ट काय आहे तर 2011चा वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉन झालेला हल्ला आणि दहशतवादाचे सर्व बदललेले स्वरूप. आता या ठिकाणी आज आपल्याला प्रथमदर्शनी 40 अधिकारी आणि त्यांच्या खोमेनीसह जरी हे गेले असतील तरी याचे लॉंग टर्म परिणाम मात्र खूप मोठ्या प्रमाणाने आहेत आणि हे निश्चित आहे की खोमेनी आणि त्यांच्या सहकार्यांना हे माहित होतं की अमेरिकेने जर अशा पद्धतीचा हल्ला केला तर त्याचं सेकंड आणि थर्ड टियरचे काय नेतृत्व असावं आणि त्या पद्धतीची त्यांची नेतृत्वाची जुळवणी त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी पहिल्यांदा अमेरिका आणि इस्रायलच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण इराणला इन्सर्कलमेंट करत नाही तोपर्यंत इराणवर आपण यशस्वी होऊ शकत नाही आणि त्याचाच एक स्ट्रॅटेजिक भाग म्हणून त्या ठिकाणी एअरक्राफ्ट कॅरियर जे असतील, अब्राम एअरक्राफ्ट कॅरियर, बॉम्बर जे आहेत, बाकीचे सर्व जेवढी साधन सामुग्री आहे म्हणजे दिगो गार्शिया पासून तर इराकच्या त्या इथपर्यंत उत्तरेपासून दक्षिणपर्यंत संपूर्ण पद्धतीने इराणला अंकित करण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही टार्गेटवरून इराण म्हणजे 700 किलोमीटरच्या अंतरावर संपूर्ण लष्करी यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे आज अमेरिका आणि इस्रायल यांना असं वाटतं की आपण 100% या ठिकाणी विजय मिळवू शकतो. परंतु इराणचं सांस्कृतिक एक ऐतिहासिक जर बघितला त्या देशाला 5000 वर्षाची संस्कृती आहे, त्या देशाची लोकांची एक स्वतःची मानसिकता आहे. म्हणजे संपूर्ण आखाती राष्ट्रांमध्ये जे इनोव्हेशन जे झालं असेल तर ते इराणमध्ये आहे, जे मॉडर्निटी जी आहे ती तुम्हाला इराणमध्ये. आता हा एक भाग वेगळा की त्या ठिकाणी खोमेनी सारखा तिथे हुकुमशाह असं किंवा काय आपल्यासाठी बरोबर हा एक भाग झाला. खरे सर आपण जे म्हणताय आखाती देशांचा आपण उल्लेख केला त्यामुळे ही चर्चा मी पुढे घेऊन जातो. ढगे सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की प्रामुख्याने आता काय दिसतंय की ओमान आणि कतार यांसारख्या देशांवरती हल्ले झाले त्यामुळे एक प्रश्न पडतोय की आखाती देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली असं याला म्हणायचं का, असं याच्याकडे बघायचं का? नक्कीच हा तर फक्त इस्रायल विरुद्ध इराण किंवा अमेरिका विरुद्ध इराण हा संघर्ष नाहीच आहे. आखाती देश जे आहे या युद्धामध्ये ओढले गेलेले आहेत आणि आपण पाहिलं की मागच्या 24 तासामध्ये पर्पजफुली IRGC अशा प्रकारचे हल्ले करतोय. कारण मी 100% जे आहे या ठिकाणी शुअर त्या ठिकाणी की मिलिटरीली जे आहे अमेरिकेसमोर इराण त्या ठिकाणी उभाच राहू शकत नाही हे त्यालाही माहिती आहे. आणि मी ज्यावेळेस म्हणते की 24 तासामध्ये हे केलं, ऑफकोर्स त्याच्यासाठी होमवर्क लागत असतं, ते होमवर्क त्यांनी त्या ठिकाणी केलं. पण होमवर्क केल्यानंतर इराणला हे सगळं माहीत असताना सुद्धा 24 तास सुद्धा जर ते टिकाव धरू शकले नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. बाय द वे हे काही फक्त 24 तासामध्ये झालेलं नुकसान नाही, थोडंसं मागं वळून त्या ठिकाणी पहा. सोलेमानी जो यांचा IRGC कमांडर होता म्हणजे त्याला जे आहे बरोबर अमेरिकेनं टेक्नॉलॉजीच्या आधारावर त्या ठिकाणी टिपलं. जून 2025 मध्ये जे हल्ले केले त्या जून 2025च्या हल्ल्यामध्ये सुद्धा कित्येक न्यूक्लिअर सायंटिस्ट, कित्येक कमांडर यांचा त्यांनी अमेरिकेनं त्या ठिकाणी खात्मा केला. त्याच्यामुळे इतिहासामध्ये जरी पाहिलं तरी इराण हा पेपर टायगर आहे आणि त्याच्या म्हणजे इराण जो आहे अमेरिकेसोबत टिकू शकणार नाही हे सत्य आहे. आता तुमचा मुख्य मुद्दा आखाती देश, या आखाती देशामधले जे US चे मिलिटरी बेसेस आहेत त्याला टार्गेट करण्याचा पर्पजफुली IRGC त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. कारण याच्या माध्यमातून
माध्यमातून या आखाती देशांवर जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांच्यावर एक प्रकारे दबाव निर्माण होईल आणि मग हा दबाव निर्माण झाला तर हेच आखाती देश, हेच अरब राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र ज्यांचं एक प्रकारे अमेरिकेशी सख्य आहे, ते अमेरिकेशी चर्चा करून एक प्रकारे या हल्ल्याची किंवा संघर्षाची व्याप्ती कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण माझ्या मते हेच जे आहे पुन्हा एकदा इराणवर त्या ठिकाणी उलटू शकतं. कारण UAE सारखं राष्ट्र किंवा तुम्ही जसं उदाहरण त्या ठिकाणी बेस्ट उदाहरण दिलं, कतर आणि ओमान, हाच ओमान होता जो ओमान 3 दिवसापूर्वी मध्यस्थाची भूमिका बजावत होता इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान. याच ओमाननं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं होतं की चर्चा ज्या आहेत ते पॉझिटिव्ह झालेल्या आहेत आणि लवकरच या न्यूक्लिअर डीलशी संबंधित काही बातमी आपल्या समोर येईल. आणि त्याच्या काही तासामध्येच त्या इराण विरुद्ध जे आहे अमेरिकेने हल्ला केला आणि आता इराण सुद्धा जो आहे, जो मध्यस्थाची भूमिका बजावत होता, त्याच ओमान विरुद्ध त्या ठिकाणी हल्ला करतोय. ही मुस्लिम राष्ट्र आहेत, ही मुस्लिम राष्ट्र सुद्धा जे आहेत येणाऱ्या काळामध्ये इराणच्या विरोधात जातील आणि इराणला वाळीत टाकतील. कारण इराण ज्या प्रकारची रणनीती वापरतोय त्या अनुषंगानं अरब देशांना सुद्धा या युद्धामध्ये ओढण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठीच दुबई सारखं सिव्हिलियन इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी असो किंवा अरब राष्ट्रांवर हल्ले करणं, ही माझ्या मते सोची समजी रणनीती आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची IRGC रणनीती वापरतोय. पण ती त्याच्या अंगलट येऊ शकते. स्वतः जो आहे इराणच याच्या माध्यमातून जे आहे मुस्लिम राष्ट्रांपासून एक प्रकारे वाळीत जाऊ शकतो. हा सुद्धा धोका या अनुषंगाने जो आहे निर्माण होतो. अगदी ढगे सर, मला चंद्रशेखर सर आपल्याकडनं आता हे समजून घ्यायचं आहे, ढगे सरांनी हे सगळं विश्लेषण केलंच, पण युद्धात काय होणार, संघर्षात काय होणार याच्या पलीकडे सुद्धा आता एक असा प्रश्न आहे की प्रत्यक्षामध्ये इराणमध्ये काय होणार, इराणच्या सत्तेची जी सूत्र आहेत ती कुणाकडे जाणार. म्हणजे आपण मगाशी उल्लेख केलात त्या मुस्तफा यांचं नाव आहेच, पण त्याच्या पलीकडे रेझा पहलवी यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे. त्यामुळे यातनं अमेरिका नेमकं काय साधू पाहते हा यातला एक प्रश्न. गेल्या अनेक दशकांपासून ते अमेरिकेमध्ये आहेत. मग असा प्रश्नही पडतो की त्यांना इराणमधली जनता नेमकं स्वीकारणार आहे का, कसं स्वीकारेल, हाही या भोवती असलेला प्रश्न, ज्याचाही विचार करावा लागेल. बरोबर. आपण एक बघितलं की आखातातल्या देशांवरती हल्ले झालेत हे आपण बघितलं इराणचे. एक गोष्ट नोट केलीत का, हे सगळे सुन्नी देश आहेत. इराण हा एकमेव शिया देश आहे. इराकमध्ये शिया लोक भरपूर आहेत. इनफॅक्ट इराकमधल्या शिया लोकांनीच अमेरिकेच्या वकिलातीवरती हल्ला केलाय. तसंच पाकिस्तानातली कहाणी आहे. तर आता हे सगळे सुन्नी देश एकत्र होऊन इराणच्या विरुद्ध संयुक्त आघाडी उघडतील आणि त्यांच्यात शक्ती नसल्यामुळे ते अमेरिकेच्या मागे एकदिलाने उभे राहतील, कारण त्यांना पर्यायच नाहीये. इराणची क्षमा मागण्याची परिस्थिती येतच नाहीये, कारण इराण त्यांना माफ करणार नाही. तर याचा अर्थ असा की ही मोहीम अमेरिका या लोकांच्या मदतीने पूर्ण करेल. तुम्ही कसंही पाहिलं तरी याच्यात सगळ्यात अमेरिकेची सरशी झालेली आहे. मरतायत ती माणसं इराणची मरतायत. इराणची नाकेबंदी झाली आहे. होर्मुझचं आखात बंद होतं तेव्हा इराणचं तेल सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आपण हे नेहमी विसरतो की अमेरिकेचं खरं टार्गेट इराण नसून चीन होतं. चीनला तेल मिळण्याच्या 2 जागा होत्या, व्हेनेझुएला आणि इराण. व्हेनेझुएला अमेरिकेने बंद केलाय, इराणही बंद झाला. म्हणजे चीन तेलाविना तडफडेल अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांना फक्त रशियाचं तेल मिळेल, दुसरं मिळणार नाही. आणि काही काळानंतर तुमच्या लक्षात येईल की रशिया आणि इराणची मैत्री सुद्धा बरोबरचीच आहे. इतिहासामध्ये रशिया आणि इराण एकमेकांचे प्रख्य प्रतिस्पर्धी होते, त्यामुळे तिथेही फारसं चालायचं नाही. हा सगळा युरोपियन राष्ट्रांनी आखलेला आशियावी मुस्लिम राष्ट्र आणि आखातातल्या राष्ट्रांच्या विरुद्धचा कट आहे आणि तो अत्यंत योजनापूर्वकरित्या तो सक्सेसफुल होतोय असं आपल्याला दिसतंय. आणि त्याचाच अर्थ असा की येते 3-4 दिवस महत्वाचे असणार आहेत. इराणची IRGC जी आपण ऐकतोय त्या IRGCचा कणा मोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. त्यांच्या सगळ्या ऑफिसेसवरती बॉम्बिंग चाललंय आणि ज्या पद्धतीने हे बॉम्बिंग होतंय त्याचा अर्थ इराणमध्ये गुप्तहेर संस्थांनी, मोसाद किंवा CIA पूर्णपणे पोखरलेलं आहे. इतकी बित्तम बातमी नाही तर त्यांना मिळणं शक्यच नव्हतं की खामेनी कधी मीटिंग करणार आहे, सगळे लोक कुठे जमणार आहेत, किती वाजता जमणार आहेत. नेमका तेव्हा त्यांच्यावरती हल्ला जाऊन त्यांनी सगळ्यांना साफ केलेलं आहे. याचा अर्थ इराणला आता फारसा आशा करण्यासारखी जागा नाहीये. आणि अमेरिका जसं मोहम्मद युनुस नावाचं एक बाहुलं घेऊन आले होते बांगलादेशमध्ये, तसंच हा रेझा पहलवी सुद्धा एक बाहुलं ते घेऊन येतील. आणि त्याला आणल्यानंतर लोक त्याला किती स्वीकारतील याच्यात एकच फक्त आहे की लोकांचा या मूल्यांवरचा रोष इतका जास्त आहे की कोणीही चालेल पण मूल्य नको अशी परिस्थिती येऊ शकते. अगदी आपण म्हणताय त्याप्रमाणे. डॉक्टर खरे, मी आपल्याकडे येतो. मला आपल्याकडनं हे समजून घ्यायचं आहे की नेमका उद्देश अमेरिकेचा यामध्ये काय होता. खोमेनी यांना संपवणं हा उद्देश होता की इराणचं पूर्ण जी सत्ता आहे ती उलथवणं हा उद्देश होता. आता जर का मुस्तफा यांच्याकडे इराणची सूत्र गेली तर ते इराणसाठी फायद्याचं आहे की धोक्याचं आहे? ट्रम्प प्रशासनाचा पहिला
पहिली जी टर्म होती त्यांची, तेव्हापासून खऱ्या अर्थाने ट्रम्पचं त्यांच्या याच्यामध्ये इराण हे निशस्त्रीकरण असावं आणि पश्चिम आशियामध्ये सोल पॉवर हे इस्रायल, युएस लेड इस्रायलकडे असावी अशी त्यांची स्ट्रॅटेजिक असल्या कारणाने सुरुवातीपासूनच त्यांचा त्या ठिकाणी रिजिम चेंज हा स्लोगन देऊन संपूर्ण जगभर त्या ठिकाणी प्रयत्न जगात त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न केले. परंतु रिजिम चेंजच्या सोबत आता या ठिकाणी या युद्धाचं परिणिती शेवटी काय होणार, जोपर्यंत ट्रम्पची इच्छा असेल, म्हणजे मला असं वाटतं की पुढचे 6 ते 7 दिवस, जे सोर्सेस नुसार जी माहिती मिळते ते की 6 ते 7 दिवस हे युद्ध चालेल. परंतु याचे लॉंग टर्म इम्प्लिकेशन जे आहेत, हे लॉंग टर्म इम्प्लिकेशन आंतरराष्ट्रीय पटलावर अतिशय भयावह असतील. त्याचं कारण की एका देशाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी संपूर्ण आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूशनला बाजूला करणे, संपूर्ण एक ज्याला म्हणतो की त्याचं उद्या रशियाने जर याच भावनेने, म्हणजे अमेरिकेला हे रिजिम चेंज करायचं म्हणून हल्ला केला, उद्या रशियाने युक्रेनवर तशाच पद्धतीने हल्ला केला, चीनने तैवानवर हल्ला केला किंवा अजून इतर राष्ट्रांनी हल्ला केला, तर आपण अशा पद्धतीच्या वातावरणात सर्व्हायव्हल कसं होऊ शकतं, हा एक मोठा प्रश्न भारतासह इतर देशांना आहे. नंबर 1. नंबर 2, याचे सर्वात स्ट्रॅटेजिकल इम्प्लिकेशन जे आहे, म्हणजे आजही तो आपल्याला इथे बसून फार इझी वाटतं, परंतु इराणची जी काही रिअलची व्हॅल्यू असेल किंवा इराणची पॉवर्टी असेल, त्या ठिकाणी लोक कंटाळलेली आहेत. परंतु त्याचबरोबर त्यांना लोकल जो सपोर्ट आहे तो सपोर्ट सुद्धा तेवढाच आहे. आणि म्हणून इराणची सांस्कृतिक जे जडणघडण आणि लष्करी जडणघडणामागे तिथल्या लोकांचं जो कल आहे तोही फार महत्वाचा आहे. परंतु त्या कलून असं दिसतंय की त्यांना त्या ठिकाणी मध्यंतरी कोणीतरी त्या ठिकाणी बोललं की धर्माचं शियाचं जे आहे, शिया बहुल मुस्लिम जे आहेत, याचं 2-3 गोष्टी याचे डायनामिक्स बघून घ्या की संपूर्ण अमेरिकेची जी तळं आहेत ते सर्व सुन्नी बहुल राष्ट्रांमध्ये आहेत. मग ते ओमान असेल, कतार असेल, सौदी असेल, इनफॅक्ट पाकिस्तानमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे, दिगो गार्शियामध्ये त्या ठिकाणी, म्हणजे या ज्या संपूर्ण स्ट्रॅटेजिक बेसेस अमेरिकेने केलेले आहेत त्या सुन्नी बहुल राष्ट्रांमध्ये केलेले आहे. आणि त्याच्या उलट म्हणजे लेबनान मधला हिजबुल्ला असेल, हमास असेल, येमेन मधलं ते आपले हुती असतील, हे सर्व शिया सेक्ट आहे. तर एखाद्या सेक्टला संपवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची यंत्रणा विकसित करत असाल तर त्याचा परिणाम लॉंग टर्म होऊ शकतो. म्हणजे इराक 2003 मध्ये सद्दाम हुसेन यांना मारलं गेलं, परंतु 2003 ते 2011 या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने इस्लामिक मिलिशिया तयार होऊन शेवटी त्याचा एंड हा 2011च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याचे रिपरकेशन आपल्याला पाहावयास मिळेल. तशा पद्धतीची एक अनसर्टिनिटी जी आहे ती अनसर्टिनिटी जागतिक पटलावर आपल्याला पाहावयास मिळेल. आणि म्हणून अजूनही वेळ गेली नाही. भारत असेल, चीन असेल, रशिया असेल किंवा इतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन असतील, यांनी तिथे इंटरव्हेन करून आता सुद्धा ट्रम्प सोबत चर्चा करून हे युद्ध इस्केलेट होणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की भारताची जी इन्व्हेस्टमेंट आहे आपली, जसं एकीकडे आपण हेक्सागॉन स्ट्रॅटेजिक अलायन्स मध्ये आहोत, म्हणजे जिथे ग्रीस आणि इतर ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजिक आपले एक्सपोर्ट करण्यासाठीची आपल्याला स्पेस मिळणार आहे, क्रिटिकल टेक्नॉलॉजी इस्रायल कडनं मिळणार आहे, परंतु ऑलरेडी आपली इन्व्हेस्टमेंट इराणमध्ये आहे. आपण ऑइल फॉर एज्युकेशन असं 80च्या दशकामध्ये इराण सोबत संबंध प्रस्थापित केले होते. तर आपल्या जे देशाची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी सांभाळून दोन्ही राष्ट्रांच्या दरम्यान बरोबर तशी भूमिका घ्यावी लागेल. मी अगदी चर्चेच्या शेवटाकडे ढगे सर आपल्याकडे एका कॉमेंटसाठी येतो. मला अगदी एकच मिनिट आहे की अमेरिका आणि इस्रायल यांचं पुढचं पाऊल आपल्याला नेमकं काय दिसतंय, अगदी शेवटची कॉमेंट. ऑलरेडी अमेरिका आणि इस्रायलनं जाहीर केलेलं आहे की आता आयतं कोलीत त्यांना मिळालेलं आहे आणि महत्वाचे इराणमधले जे कमांड अँड कंट्रोल सेंटर्स आहेत, मुख्यतः IRGCचे, ते उद्ध्वस्त करणं आणि त्याच्या माध्यमातून इराणमधल्या काही महत्वाच्या न्यूक्लिअर साईट्स असतील, IRGCचे कमांडर्स त्या ठिकाणी असतील आणि सगळ्यात महत्वाचं मिसाईल लॉन्चिंग पॅड जे आहेत ते पूर्णतः उद्ध्वस्त करणं आणि याच्या माध्यमातून जे आहे इराणमध्ये निशस्त्री करण्याचा त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह जो होता त्याच्या जवळ पोहोचणं, हा एक महत्वाचा जो आहे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. आणि पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह सत्ता बदल म्हणजे डिक्लेअर करण्यासाठी तर झालं
झालं की अयातुल्ला अली खामेनीला त्या ठिकाणी हटवलं, पण धर्माधिष्ठित राजसत्ता हटवणं आणि त्याच्या जागी आयदर रिझा पहलवी किंवा अशा प्रकारची जुनीच मोनार्की राजेशाही पद्धत आणणं किंवा डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट त्या ठिकाणी निवडून आणणं, सो दॅट एक प्रकारे US धार्जिनं सरकार किंवा तसा नेता त्या ठिकाणी येईल. यासाठी येणाऱ्या काळामध्ये इस्रायल आणि USA प्रयत्नरत राहील असं मला वाटतं. अगदी. तर महासत्ता असलेल्या अमेरिकेचे हे सगळे मनसूबे आहेत ते उघड आहेत सगळे, आणि त्या दृष्टीने आता हा युद्धाचा भडका उडालेला आहे. मात्र नजीकच्या भविष्यामध्ये अगदी यामध्ये काय काय घडामोडी घडतात यावरती बारीक लक्ष ठेवून राहावं लागेल. धन्यवाद आपण सर्वांनी या विश्लेषणासाठी वेळ दिला त्याविषयी. आणि यासह आजच्या या धुरड्यामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.